नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आणखीन एका बाबाला अटक. स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा. कुर्डुवाडीत गुन्हा दाखल. आर्थिक अडचणीतील व्यावसायिकाला व्यवसायात प्रगती होण्यासाठी पूजा करावी लागेल असं सांगून 2 लाखांची मागणी करून 50,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले राहणार उंदरगाव तालुका करमाळा, सध्या राहणार मांजरी पुणे व त्याचा साथीदार विशाल वाघमारे राहणार मांजरी पुणे या दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर केलं जाईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम कसबे राहणार सोलापूर यांनी कुर्डुवाडी पोलिसात गुरुवारी दिनांक 23 रोजी रात्री उशिरा फिर्याद दिली होती. फिर्यादी व्यावसायिक आहेत. सध्या त्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला होता. त्यावेळी व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनोहर भोसले यांनी त्यांना पूजा करावी लागेल असं सांगितलं होतं. त्यासाठी पैसे लागतील असंही त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी मनोहर भोसले यांच्या सांगण्यावरून त्याच्या जोडीदाराने पैसेही घेतले. त्यांनी आपली फसवणूक केल्याचीही फिर्यादीत नमूद आहे. यावरून कुर्डुवाडी पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 24 रोजी दोघांना मांजरी येथून अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी. चौधरी, पोलीस अंमलदार सुशांत शिंदे, किशोर तळेकर, योगेश खराडे, मंजित भोसले, मंगेश पवार, संभाजी पवार, गणेश गुटाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. मनोहर भोसले हा स्वतःला संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगून करमाळ्यातील उंदरगाव परिसरात राहत होता. 2021 मध्ये मनोहर भोसलेने आपल्याला फसवल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्याविरुद्ध सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलिसात विनयभंग, बलात्कार, जादूटोणा यासारखे 4 गुन्हे दाखल झाले होते. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत फसवणूक व जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर भोसले याने फसवणूक करून छळ केल्याची फिर्याद होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्यात आम्ही खोलात जाणार आहोत. आणखीन कोणाची मनोहर भोसले विरुद्ध तक्रार असल्यास त्यांनी निर्भयपणे पोलिसात यावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.